तर ज्या जेजुरी गडावरती आज ज्ञानोबांची पालखी येणार आहे, त्या जेजुरी गडावरून आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके आता आपल्या सोबत आहेत. गोविंद, ज्ञानोबांची पालखी आज मल्हारीच्या जेजुरीत येते. पिवळ्या भंडाऱ्यात ज्ञानोबांची पालखी नाहून निघणार आहे. या पालखीच्या स्वागतासाठी जेजुरीकरांनी कशी तयारी केली आहे, जेजुरी नगरी कशी नटली आहे आणि वारकरी काय म्हणतायत? विनोद, खरं तर वारीमध्ये, आषाढी वारीमध्ये चालणाऱ्या या वारकऱ्यांसाठी आजचा काळ सुवर्ण काळ असतो. कारण अखंड महाराष्ट्राचं ग्रामदैवत असलेल्या, अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या मल्हारी मार्तंड खंडेरायाची भेट त्यांना होत असते. आणि म्हणून सासवड 2 दिवसाच्या मुक्कामानंतर ज्यावेळेस वारकरी सकाळपासून चालायला सुरू करत होते, अगदी पहाटेपासून चालणारे वारकरी आता जेजुरी गडावर पोहोचायला सुरुवात झाली आहे. आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जिकडं बघल तिकडं येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष आपल्या कानावरती पडताना पाहायला मिळतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे एकमेव ठिकाण आहे आषाढी वारीमध्ये, जिथे शैव आणि वैष्णव या दोन्ही भक्त एकत्र येण्याचा, त्यांचा मिलाप होण्याचं हे ठिकाण आहे. कारण आपल्याला माहित आहे की महादेवाचे भक्त आहेत जे जेजुरी गडाचे भक्त आहेत आणि दुसरे विठ्ठलांचे भक्त आहेत. अशा शैव आणि वैष्णव ज्या ठिकाणी एकत्र येतात ते ठिकाण म्हणजे जेजुरी आहे. आणि जेजुरीचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की या जेजुरीमध्ये ज्यावेळेस माऊली पोहोचतील सायंकाळच्या वेळी, त्यावेळेस माऊली पिवळी होताना बघण्यासाठी अगदी पंचक्रोशीतले लोक या ठिकाणी जमा झालेले असतात. एकीकडं सकाळपासून पोहोचणारे जे वारकरी आहेत ते जेजुरी गड चढतायत आणि जेजुरी गड चढून दर्शन घेत आहेत. आजी, दर्शन घेतलं का? हो, घेतलंय ना. किती पायऱ्या चढल्या? सगळ्या पायऱ्या चढल्या ना सर. हो, किती चालले, किती वाजता आले होते? 9-10 वाजता आलो होतो. हो दर्शन झालं? हो, दर्शन झालं. बघताय आपण की अशा प्रकारे सगळे भक्त आहेत जे चालत चालत तर इथपर्यंत आलेत, पण इथून पुढे आल्यानंतर सुद्धा त्यांनी अगदी चालत गड चढला होता. गड चढला? हा, पाय दुखत नाही का? दुखत आहे. चला चला. बघताय तुम्ही की या ठिकाणी हे सगळे भाविक आहेत. कुठून आले ते माऊली? कुठून आले? जालना. कसं निघाले? 3 दिवस झाले. आळंदीला ते पूर परिस्थिती असल्या कारणानं आम्ही पंढरपूरच्या वारीला पुण्यावरून जॉईन केलं. आता इथून पुढचा मुक्काम आमचा इथे जवळच 8 किलोमीटरवरती आहे, वाळूंज गावावरती. किती वाजता निघाले? सकाळी 5:30ला. किती वाजता पोहोचले? आता जवळपास 12 वाजले असतील, 12-12:30. पायऱ्या चढून आले गड? हो, पायऱ्या चढून आलो. हो, पाय दुखत नाही? पाय दुखतात, पण पंढरीच्या विठुरायाची कृपा, त्याचबरोबर आपल्या मल्हारी मार्तंड, या सगळ्या गोष्टी या विसरून जातात. दर्शन झालं? आम्ही सांगलीतून आलोय. काल संध्याकाळी 7:30च्या ट्रेनला आलोय. सकाळी इथं 7:30ला आलोय. 7:30 पासून ते गडावरच आहे आम्ही. दर्शन झालं? नाही बात. दर्शन झालं? दिंडी क्रमांक 7 सांगलीवाडी इथून आलोय. आता जेजुरीला आलोय, पालीला आपल्या जेजुरीच्या खंडोबाला आलोय. जय मल्हार. तर आपण बघताय की हे सगळे वारकरी आहेत जे 10, 15, 16 किलोमीटरचं अंतर कापून सासवडून जेव्हा जेजुरीला पोहोचतात आणि जेजुरीला पोहोचल्यानंतर अवघड असं हे सगळ्या पायऱ्या चढून, आपल्याला माहिती आहे की जेजुरी गडावरच्या पायऱ्या चढणं एवढं सोपं नाही आहे. त्या पायऱ्या चढून दर्शन घेतात आणि आज हा जो काही माऊलीचा मुक्काम आहे तो या मल्हारी मार्तंडाच्या खंडेरायाच्या जेजुरी नगरीत असणार आहे. विनोद. नक्कीच, खरं तर सोन्याची जेजुरी म्हटलं जातं, पण आज आपल्या माऊलींची पालखी सुद्धा सोन्याची होणार आहे. धन्यवाद गोविंद या माहितीसाठी. आणि आता आपण थेट खंडोबाच्या मंदिरात जाणार आहोत. त्या मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे आणि